माध्यमातून होतोय. मी MD अनिरुद्ध सापंदेकर यांचे आभार मानतो याच्याबद्दल. आणि आता मी निवेदन करतो माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आपले टास्क फोर्स मधले तज्ञ डॉक्टर्स आपल्या सोबत आहेत. डॉक्टर ओक साहेब आहेत, डॉक्टर जोशी साहेब आहेत, पंडित साहेब आहेत, लहान साहेब, आणि आता नव्याने आपल्या सोबत आलेले डॉक्टर आशिष भूमकर आहेत. तसं पाहिलं तर मी नव्याने आपल्या सोबत आलेले म्हणताना केवळ एकटं आशिष भूमकर साहेबांचंच नाव घेणं योग्य आणि तुमच्या सर्वांशी बोलताना थोडस एकतर्फी होईल. याचं कारण असं की ही कोविडची जी लढाई आहे ती साधारणतः 1 वर्षभर आपण लढतो आहोत. सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ अजूनही तसं म्हटलं तर हमखास औषध आपल्या हातात काय आलेलं नाही. गेल्या वर्षी आणि या वर्षी एक गोष्ट मात्र त्याच्यात परिस्थितीत फरक पडलेला आहे, तो म्हणजे गेल्या वर्षी कोविडची प्रचंड दहशत ही सर्व जनतेच्या मनात आणि डॉक्टरांच्या मनात सुद्धा होती. आणि जो उल्लेख मी मगाशी केला की एकतर्फी का होईल, कारण गेल्या वर्षी मला कल्पना आहे की खास करून आपण सगळेजण जे राज्यभर या बैठकीत सहभागी झालेला आहात त्यांचं तर मी स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद तर देतोच आहे. परंतु आपण सर्वजण या लढाईत आता प्रत्यक्ष उतरलेला आहात. म्हणूनच आपल्या सैन्याचा आज मी विस्तार करतोय. कोविडची लढाई ही फार मोठी, भयानक आणि साहजिकच आहे. जीवघेणा हा शब्द वेगळा वापरण्याची आवश्यकता नाही. या लढाईमध्ये लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आज मी आपल्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणा किंबहुना आपल्या राज्याचा मी कुटुंब प्रमुख म्हणा आपल्या सर्वांना साथ घालतो आहे, विनंती करतो आहे की सोबत या आणि ह्या विषाणूचा नायनाट करण्यासाठी लढाईला सज्ज व्हा. मी आज मुद्दामून ही बैठक आयोजित करायला का सांगितली होती, कारण जे मी म्हटलं की गेल्या वर्षी तर नाही म्हटलं तरी अंधार होताच आणि त्यावेळेला ह्या सर्व तज्ञ डॉक्टरांची आपल्याला खूप मदत झाली. काही नव्हतं, अंधार होता आणि तो अंधार भेदत 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 आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. आज नक्कीच आपल्याकडे उपचार पद्धती नेमकी कशी असायला पाहिजे, कोणती लक्षणं असल्यानंतर काय औषधे दिली गेली पाहिजेत, कोणती औषधे द्यावीत, कोणती देऊ नये, किती प्रमाणात द्यावीत, किती कोणाला काय सहव्याधी असेल तर काय द्यावं, काय देऊ नये, याच्यावरती आपण एक मार्गदर्शक तत्व नक्कीच या सर्व तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने बनवलेली आहेत. मला आज सगळ्यांना एकच सांगायचे की प्रत्येक वेळेला, म्हणजे माझ्यापासून सुरुवात करतो मी, असंच प्रत्येक महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक घरामध्ये कुटुंबाचा एक डॉक्टर असतो. म्हणजे या सर्व तज्ञ डॉक्टरांचा मी उल्लेख केल्यानंतर समजा ओक साहेबांकडे कोणी गेलं, जोशी साहेबांकडे कोण गेलं, पंडित साहेबांकडे गेलं, भूमकर साहेबांकडे गेलं आणि त्यांनी काही उपचार पद्धती सांगितली तरी आपण काय म्हणतो की हे तज्ञ डॉक्टरांनी सांगितलंय पण मी माझ्या डॉक्टरला विचारतो. अमुक काही गोष्ट सांगितले पण मी माझ्या डॉक्टरला विचारतो. आणि आपण सगळेजण आपला जो एक डॉक्टर असतो, ज्याला आपण माझा डॉक्टर म्हणतो, ज्याच्यावरती आपला विश्वास असतो, ज्याला फॅमिली डॉक्टर किंवा कुटुंबाचा डॉक्टर म्हणतो, त्याचा सल्ला घेऊन मग ह्या तज्ञांची औषधं आपण घेत असतो. जरा तज्ञ डॉक्टरांना मी हात जोडून माफी मागतो की कदाचित मी बोलतोय ते आपल्याला पटेल न पटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा मला सांगायचं की आपण तज्ञ होईपर्यंत आपल्याही कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर होता. तर फॅमिली डॉक्टर म्हणजे एक फॅमिली मेंबर असतो, त्याला आपल्या कुटुंबातील सर्व कुटुंबियांची नाही म्हटलं तरी तब्येतीची माहिती असते, इत्तमभूत माहिती असते, कोणाला काय व्याधी आहे, कोणाला काय सहव्याधी आहे. आणि मग तुमचा उपयोग मला किंबहुना तुमचा एक सगळ्या सेवेचा राज्यासाठी मला उपयोग पाहिजे. आपण 2 प्रश्नांमध्ये थोडेसे निदान माझ्या मनात एक संभ्रम असतो. कोविडची सुरुवात होते आज सुद्धा आणि गेल्या वर्षी सुद्धा साधारणतः चित्र एकच होतं की जेवढे काही रुग्ण आपल्याला दर दिवशी सापडत आहेत त्याच्यामध्ये किमान 70-75% हे असिम्प्टोमॅटिक असतात. म्हणजे ज्यांना कदाचित कोविड झाला आहे हे टेस्ट घेतली नाही तर कळणार सुद्धा नाही, पण टेस्ट घेतली, पॉझिटिव्ह आला, बापरे आता काय करायचं, तर हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. काही आवश्यकता नसते. ज्यांना कोणती तशी लक्षणे दिसत नसतात त्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते. मग आपण काय म्हणतो की
ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी घरी राहावं, विलगीकरण करणं, कक्षात राहावं, घरच्या घरी राहिले, अलगीकरण म्हणजे इतर कुटुंबापासून थोडे वेगळे राहिले तर ते काही औषधं किंवा कदाचित काही औषधांशिवाय सुद्धा ते बरे होऊ शकतात. हा एक फार मोठा दिलासादायक भाग आहे. मग दुसरा भाग जो आहे, जो संभ्रमित करणारा आहे, तो म्हणजे असा की मग काही दिवसांनी लक्षात येतं की मृत्यूदर वाढला. का मृत्यू होतोय, मृत्यूदर का वाढतोय? मग माहिती घेतल्यानंतर लक्षात येतं तिथले डॉक्टर्स आणि जे सगळे मंडळी असतात ते सांगतात की काय करणार, आमच्याकडे पेशंटच उशिरा येते. म्हणजे बघा ना, म्हणजे येतात आणि काही तासामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये त्यांना मृत्यू गाठतो. का होतं असं? तर घरच्या घरी या गोष्टी अंगावर काढल्या जातात. मग नेमकी ही जी एक मधली लाईन आहे, ती लाईन ज्याला लक्ष्मण रेषा म्हणा किंवा काही म्हणा, ही लाईन ओळखायची कशी आणि कोणी, हे काम तुम्ही करायचं. म्हणजे ज्यांना घरच्या घरी ट्रीटमेंटचं होम मॅनेजमेंट हे तुम्ही जेवढा चांगल्या पद्धतीने आणि प्रभावीपणाने करू शकता तेवढी प्रभावी पद्धत मला नाही वाटत दुनियेच्या पाठीवरती दुसरी कोणती असू शकेल. मला आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की जे रुग्ण त्यांना आपण किंबहुना जे नागरिक तुम्हाला आपल्या कुटुंबाचा डॉक्टर म्हणून, आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवतात, माझा डॉक्टर, त्या माझ्या डॉक्टरांनी हे आता शिवधनुष्य उचलायला पाहिजे. ज्याला आपण घरच्या घरी ट्रीटमेंट दिली जाते किंवा देण्याची गरज असते, घरच्या घरी ट्रीटमेंट देऊन ते बरे होऊ शकतात, त्यांच्या ट्रीटमेंटवरती लक्ष देणं, त्यांना योग्य औषधोपचार करणं, अनावश्यक आणि अनाठायी औषधं न देणं, त्यांना कोविड हो न हो, परंतु मला असं वाटतं एक महत्वाचा मुद्दा जो आहे की त्यांची कोमॉर्बिडिटी म्हणजे सहव्याधी, याचं कारण पुढचे सगळे डॉक्टर्स आपल्याला सांगतीलच की कोविड झाल्यानंतर, मला परवाच आपले डॉक्टर भूमकर साहेबांनी सांगितलं की काही वेळेला कोविड झाल्यानंतर रुग्णाचं शरीर हे साखरेचं पोतं होतं. तर ते साखरेचं पोतं होऊ नये आणि ज्यांना दुर्दैवाने डायबिटीस पहिल्यापासून आहे त्यांची साखरेची जी काय पातळी आहे ती मर्यादित ठेवणं, त्याच्यानंतर ज्यांना काही कार्डियक प्रॉब्लेम असतील, काहींना किडनीचे प्रॉब्लेम असतील, काही जण ओबेसिटीचे हे असतील, अशांना कोविड हो न हो, मला असं वाटतं तुम्ही जर का त्यांना सांगितलं की हे जरा नियंत्रणात ठेवायला पाहिजे तर आपल्याला पुढचं जे पाऊल आहे संकटाचं ते वेळेत रोखता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की घरच्या घरी ट्रीटमेंट देण्याची जी काही गरज आहे ती जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर मी आपल्याला एक आणखीन विनंती करतो आहे की जर का शक्य असेल तर आपण आपल्या परिसरातील जी काही चक्रीवादळ आहे, साधारणतः गोवा आणि सिंधुदुर्गापर्यंत आता त्याचा परिणाम ते दाखवायला लागलेला आहे. सुदैवाने अनुमान असं आहे की प्रत्यक्ष ते आपल्या जमिनीवरती म्हणजे त्याला आपण म्हणतो ना लँड होणे, तसं न होता ते काही अंतरावरून निघून जाईल. पण हे काही अंतरावरून जरी निघून जाणार असलं तरी आपल्या किनारपट्टीवरती नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणामध्ये धुमाकूळ हे घालणार आहे. प्रश्न काय येतो की हे आता मे ची 14, 15, 16 तारीख असताना चक्रीवादळ येते, त्याच्यानंतर तर जून पासून साधारणतः अंदाज असा आहे की 1 जून पासून म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळा आपल्याकडे सुरू होईल आणि मग खरी आपली परीक्षा ही अधिक कठीण होणार आहे. कारण पावसाळा म्हटल्यानंतर पावसाळ्यातले साथीची रोग, त्याचं वेगळीकरण आणि कोविड हे फार मोठं कोडं आपल्या समोर येणार आहे. म्हणजे आता कोणी शिंकला, म्हणजे आता काही कोविडची लक्षणे काही होत आहेत, उगाच कोणीतरी हात असा केला, अरे कोविड तर नाही ना, असं केलं कोविड, असं काय वाटेल ते होते. तर त्यावेळेला टेस्टिंग आपण करतो आहोत. म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोविडची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कोविडच्या टेस्ट करू शकतील अशा 2च लॅब आपल्या राज्यामध्ये होत्या, त्या आता आपण 500च्या वरती केलेल्या आहेत. आता तर त्याची रोजची संख्या किती झालेली आहे म्हणजे टेस्टिंगची, ती तर मी आता मोजणं सोडून दिलेलं आहे. जिथे जिथे शक्य असेल तिथे करण्याच्या मी परवानगी देतोय. RT-PCR टेस्ट ह्याला उशीर थोडासा लागतो आहे कारण त्याच्यावरती फार मोठा ताण येतो आहे. मी रॅपिड अँटीजेन टेस्ट सुद्धा वाढवायला सांगितलेले आहेत कारण पावसाळा जसं सुरू होईल लक्षणं दिसतील, सर्दी, खोकला, ताप, मग काही वेळेला गॅस्ट्रो असेल, काही वेळेला लेप्टो असेल, त्याचबरोबरीने कोविड सुद्धा आहे का हे तपासणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळेजण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आता रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी या रणभूमीवरती उतरलेला आहातच. आपल्याला जे काही समर्थन लागेल, जी काही साथ लागेल, साथ म्हणजे ही साथ नाही, सोबत, ती सरकार म्हणून आम्ही द्यायला सज्ज आहोत. मी आपल्याशी बोलताना मगाशी डॉक्टर जोशी साहेबांशी बोलत होतो, आपले काही प्रश्न हे मला दिसत आहेत
त्याच्याबद्दल मी डॉक्टर लहाने साहेबांना सांगेन की लहाने साहेब आपण स्वतः लक्ष घाला. त्यांचे काही सेवाबाबत प्रश्न असतील, इतर काही गोष्टी असतील त्या डॉक्टर ओक साहेबांना सुद्धा कल्पना आहे. आपण तुमचा एकही प्रश्न निरुत्तरित ठेवणार नाही. म्हणजे आता प्रश्न उत्तराच्या ह्याने नाही मी म्हणत, पण निर्णयाच्या बाबतीमध्ये वेळेवरती माझ्या समोर ह्या सगळ्या समस्या घेऊन या. कुठेही त्याच्यामध्ये कमतरता ठेवायची नाही. कारण सैन्य जर लढायला उतरत असेल तर त्या सैन्याला ताकद देणं हे सरकारचं काम आहे आणि ती ताकद पूर्णपणे हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. तूर्त मला असं वाटतं, मी पूर्वी एकदा लॉकडाऊन असताना बोललो होतो, तीच परिस्थिती आज जवळपास तशीच आहे की सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं आज बंद आहेत. कोणी मंदिरात जात नाहीये. मंदिरात जात नाही, मग देव कसा दिसणार? देवासमोर आम्ही जाणार, प्रार्थना करणार, त्याचे आशीर्वाद मागणार, मग देव कुठे आहे? तर तो देव मी तुमच्या रूपामध्ये बघतो आहे. तुम्ही सगळेजण देव आहात, तुम्ही सगळेजण देवदूत आहात. देवदूत बना, या लढाईमध्ये या आणि जिथे देवाचा आशीर्वाद असतो तिथे यश हे नक्की असतं. त्या यशाची अपेक्षा करतो. तुमच्या सगळ्यांच्या सोबतीची अपेक्षा करतो. आपण सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि या लढाईमध्ये सामील व्हा. आपल्याला उपचार पद्धतीमध्ये जे काही प्रश्न, ज्या काही शंका असतील त्याचं निरसन, त्याच्यावर योग्य मार्गदर्शन आता हे सगळे आपले रती महारथी करतीलच. पण त्याच्याही नंतर आपल्या मनात कोणत्याही शंका कुशंका असतील तर त्या संकोच न ठेवता विचारा. सगळ्यांची प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि मात्र महाराष्ट्र जो आपण म्हणतो चांदा ते बांधा, पूर्ण महाराष्ट्र जर प्रत्येक ठिकाणी माझा डॉक्टर हा उभा राहिला तर त्या वस्तीतून, वाड्यातून, पाड्यातून आपण कोविडला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास बाळगतो. आणि जोशी साहेब, मला असं वाटतं मी आता माझा माईक म्यूट करतो आणि आपण पुढची सूत्र सांभाळा, सूत्रसंचलन करा. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूपच छान तुम्ही मार्गदर्शन करताय आणि कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देताय. आता मी निवेदन करीन आपले टास्क फोर्स महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय ओक सर यांना आपल्याला संबोधित करायला. डॉक्टर संजय ओक हे माजी डीन आहेत KEM हॉस्पिटल आणि सेंट GS मेडिकल कॉलेजचे. ते पीडियाट्रिक सर्जन आहेत आणि त्यांनी आमच्या पूर्ण टास्क फोर्सला एक मार्गदर्शन केलेलं आहे. तर ओक सर आपल्याला मार्गदर्शन करतील कोविड बद्दल आणि कोविड केअर बद्दल. डॉक्टर संजय ओक प्लीज. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या उपक्रमाबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. आपल्या लक्षात येईल, साधारणतः गेल्या वर्षभरामध्ये आपण 3 एक घोषवाक्य घेतली. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलं होतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्याच्यानंतर आपण घेतलं मी जबाबदार. आणि आता ही तिसरी जी संकल्पना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे ती माझा डॉक्टर आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी अगदी सुरुवातीला स्पष्ट करतो की माझ्या मनामध्ये फक्त MBBS वगैरे असं काहीही नाही. ह्याच्यामध्ये BAMS आहेत, आयुषचे माझे सहकारी आहेत, ज्यांच्याबरोबर मी गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. आणि मला असं वाटतं की तुमचा रोल काय, आपल्या सगळ्यांचा रोल काय. थोडासा रोल आपला आणि मी राहुल शशांक आम्हा मंडळींचा वेगळा आहे. आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये आहोत, आपण प्रत्यक्ष रणांगणामध्ये आहात. माझ्याबरोबर मोठा फौजफाट आहे, टीम्स आहेत, रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. यातलं आपल्याकडे काहीही नाही आहे. आपल्याकडे आहे ती आपली बुद्धिमत्ता, आपण आजवर केलेली निरीक्षण आणि अभ्यास आणि समाजामध्ये आपल्याबद्दल असलेलं एक अतूट असं विश्वासाचं नातं. यू आर द रिअल फर्स्ट लेवल रिस्पॉन्डर्स, यू आर द ट्रू अँबॅसेडर्स ऑफ हेल्थ केअर डिस्पेन्सिंग. या माझ्या मनातल्या भावना आहेत. आणि कोविडचे 10 दिवसातनं तो बरा झाल्यानंतर नाही, पण रुग्ण परत गेल्यावरती होणारं जे पोस्ट कोविड प्रॉब्लेम्सचं सत्र आहे आणि त्याचं जे मॉनिटरिंग आहे त्याची जबाबदारी सुद्धा पुन्हा आपल्यासारख्या फर्स्ट लेवल रिस्पॉन्डर्स वरतीच आहे. मगाशी उद्धवजींनी अगदी नेमक्या गोष्टीला स्पर्श केला आणि हा माझा रोजचा अनुभव आहे की मी एखादी पूर्ण ट्रीटमेंट प्रोटोकॉल किंवा काय सर्जरी करणार हे सगळं जरी सांगितलं, लिहून दिलं, तरी पेशंट परत आपल्या फॅमिली डॉक्टरकडे, आपल्या डॉक्टरकडे, माझ्या डॉक्टरकडे जातो आणि त्याच्याकडनं खातरजमा करून घेतो. सुरुवातीला मला ह्याचा त्रास व्हायचा, आज मला ह्याचा विश्वास वाटतो आणि ह्याच विश्वासाच्या नात्यातनं मी आता तुमच्याशी पुढची काही मिनिटं संवाद साधणार आहे.
आय थिंक जेव्हा कोणतीही इन्व्हेस्टिगेशन, RT-PCR, RAT तुमच्या हातात नाही, तेव्हा जे सिम्पटम्स आहेत, जे क्लिनिकल मेडिसिन आहे ना, त्याच्याकडे लक्षपूर्वक बघा. ह्या पेशंटला धाप लागलीये का? याला बोलताना हा थांबत थांबत बोलतोय का? ह्याच्या नाकाचा वास आणि जिभेची चव गेलीये का? ह्याच्या आवाजाच्या पोतामध्ये फरक पडलाय का? बोलताना मधनच हा असा श्वास घेतोय का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिरियस, पोटेन्शियली सिरियस आणि नॉट सिरियस हे वर्गीकरण करायला क्लिनिकली मदत करतील. संशय ही यशाची पहिली पायरी आहे. आलेल्या रुग्णाला कोविड तर नाही ना, हा संशय पुढचे 4 महिने तुमच्या मनामध्ये असलाच पाहिजे. आपण ऐकलं की आपण आता मान्सूनच्या उंबरठ्यावरती उभे आहोत आणि जे आकडे आहेत त्याच्यानुसार 98% मान्सून यावर्षी देशामध्ये अपेक्षित आहे. मान्सून आला की जलजन्य आजार आले, मलेरिया आला, डेंग्यू आला, लेप्टोस्पायरोसिस आलं, यातलं काही नसलं तरी सर्दी, पडसं, खोकला आणि ताप आला. तेव्हा असे रुग्ण जेव्हा तुमच्या क्लिनिक्समध्ये यापुढे येतील, तेव्हा पहिला संशय तुमच्या मनामध्ये येऊ दे, हा कोविड तर नाही ना. ठीक आहे, 100 मधल्या 80% रुग्णांमध्ये तो साधा ताप असेल, मला आनंद आहे त्याचा. पण उरलेले जे 20 असतील ना, त्यांचा जीव वाचवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. कारण आज जेव्हा आपण मृत्यूंचं विश्लेषण करतो, तेव्हा लक्षात येतं की ह्याला ही लक्षणं गेले 5 दिवस होती, गेले 6 दिवस होती. घरातल्या इतर नातेवाईकांना जर एक लीडिंग डायरेक्ट प्रश्न विचारला तर ते म्हणतात, हो, त्याला थोडी थोडी धाप लागत होती. ही जी थोडी थोडी लागणारी धाप आहे, ही लवकरात लवकर रुग्ण आपल्याकडे आलेला असताना आपल्या क्लिनिकमध्ये आपल्या निदर्शनाला येणं, हीच यशाची पहिली पायरी आहे. आणि तुम्हाला माहितीये की CT, MR, पेट CT काय वाटेल ते असू दे, देर इज नो सबस्टिट्यूट टू गुड बेडसाइड क्लिनिकल मेडिसिन. तेव्हा त्याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. एक छोटस यंत्र SpO2 मॉनिटर हा आपल्या खूप मोठ्या मदतीला येणार आहे. फक्त 3 आकडे लक्षात ठेवा. प्रत्येकाचं SpO2 98, 100 असेल अशी अपेक्षाच करू नका. 94च्या वर आहे का 94च्या खाली आहे, आणि 90च्या वर आहे का 90 पेक्षाही खाली 88, 87 वरती आहे. ह्यानी तुम्हाला वर्गीकरण करणं सहज शक्य होईल. माझा सहकारी राहुल पंडित गेले वर्षभर आम्हाला 6 मिनिट वॉक टेस्ट बद्दल बोलतोय. रुग्ण छान असतो, आपल्याशी चांगला गप्पा मारत असतो, त्याची लागणारी धाप ही त्याच्या काहीशा अभिनयाखाली झाकली गेलेली असते. पण अशा रुग्णाला जर तुम्ही 6 मिनिट जस्ट चालायला सांगितलं तर त्याला ही धाप स्पष्टपणे लागते. त्याचं SpO2 रिडिंग 3% जास्त लेवलनी खाली गेलेलं असतं. मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला गेल्या वर्षी जून मध्ये कोविड झाला आणि मी राहुलकडे ऍडमिट होतो. ICUतनं लवकरात लवकर बाहेर काढ, रूम मधनं लवकर घरी पाठव, ह्याचा आग्रह मी राहुलकडे धरला होता. आणि एक दिवशी त्यांनी मला सांगितलं की सर चला 6 मिनिट वॉक टेस्ट करा. मित्रांनो, मी 3 मिनिटापेक्षा जास्त चालू शकलो नाही. आणि राहुल म्हणला, सर आता कळलं मी तुम्हाला का ठेवलंय ते. ही वस्तुस्थिती आहे, ही माझी स्वतःचा अनुभव मी आज तुम्हाला वर्णन करून सांगितला. इतका या 6 मिनिट वॉक टेस्टचा महत्वाचा भाग आहे. RT-PCR ला पर्याय नाहीये, तेव्हा कृपा करून आपण RT-PCR नको ह्याचा आग्रह रुग्ण सुद्धा तुमच्याकडे धरतील. त्याचं कारण वेगळं आहे, त्यांना त्यांची दप्तर दरबारी नोंद व्हायला नकोय, पण ते योग्य नाही. तेव्हा RT-PCR करायला हवा. CT स्कॅनला लिमिटेड व्हॅल्यू आहे. आज CT स्कॅनमुळे इतका त्रास झालाय, खरं सांगायचं तर, की ते जे गाजलेलं मराठी गाणं आहे ते मला या ठिकाणी उद्धृत करावं असं वाटतं की जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो CT स्कॅन वर बोलू काही. हे जे CTचे स्कोर येत आहेत, या CTच्या स्कोरनी फार गोंधळ घातलेला आहे. ग्राउंड ग्लास ओपॅसिटीज, GGOचं डिस्ट्रीब्युशन या CT स्कोर्स कडे येतं. मी तुम्हाला सांगतो, पुन्हा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी बरा होऊन कामाला लागलो हॉस्पिटलमध्ये, पण माझ्या CT स्कॅन मध्ये पांढरे ढग होते. 4 महिन्याचा काळ लागला CT स्कॅन क्लिअर होण्यासाठी. तेव्हा CT स्कॅनची किंमत आहे, पण CT स्कॅन डायग्नोस्टिक नाही.
सिटी स्कॅन प्रोग्नोस्टिक तर निश्चितच नाही. त्याच्यामुळे रेडिओलॉजिस्ट असोसिएशननी एक व्हाईट पेपर रिलीज केला, त्याला टास्क फोर्सनेही पुढे सगळ्यांकडे पसरवलं. त्याचं कारण असं आहे की उगाच मी 21/25 आहे, मी 18/25 आहे, मला हॉस्पिटलमध्ये न्या, मला आयसीयू मध्ये ऍडमिट करा, हा जो आग्रह आहे हा अनाठायी आहे. वी मस्ट ट्रीट द पेशंट अँड हिज सिम्पटम्स अँड नॉट इमेजेस, हे लक्षात ठेवा. आता ट्रीटमेंट कशी द्यायची? माझे दोन्ही मित्र आशिष राहुल आणि शशांक ड्रग्ज बद्दल डिटेलमध्ये बोलतील. मी एका ड्रग बद्दल बोलणार आहे आणि ते ड्रग आहे ऑक्सिजन, प्राणवायू. यू हर्ड मी राईट. ऑक्सिजन इज टू बी ट्रीटेड ॲज अ ड्रग. आणि ज्याप्रमाणे आपण दुसरं कोणतंही ड्रग फुकट घालवू नाही, त्याचप्रमाणे ऑक्सिजन हा कधीही यापुढे फुकट घालवायचा नाही. शासनानं ऑक्सिजन ऑडिटची कमिटी नेमलेली आहे, प्रशासकांची नियुक्ती केली आहे. लीक होणारे वॉल्स, चुकीच्या पाईपलाईन्स, लीक होणारे रबर पाईप्स, यातनं सुद्धा ऑक्सिजनचा फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यय होतो. तो आपल्याला यापुढे चालणार नाही. आपल्या क्लिनिकमध्ये, आपल्या पीएचसी मध्ये आपल्याकडे येणाऱ्या पेशंट्सच्या साठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजनेटर्स, सिलेंडर्स आणि मास्क हे आपल्याला निश्चित उपयुक्त आणि मदतीला ठरतील. पण ह्याच्या ज्या ट्यूब्स आहेत ना, ज्या आपण पेशंटच्या नाकात घालणार आहोत, त्याच्या स्वच्छतेबद्दल आणि स्टरिलिटी बद्दल काळजी घ्या. आज आशिष भूमकर आपल्या बरोबर आहे, तो म्युकोरमायकोसिस बद्दल बोलणार आहे. आमच्या असं लक्षात येत आहे की ह्या ज्या नेझल कॅन्युला आहेत, दे कॅन प्रूव्ह टू बी अ सोर्स ऑफ फंगल इन्फेक्शन. दुसरी गोष्ट, ज्या पाण्यामधनं आपण ऑक्सिजन मूव्ह करतो ते पाणी डिस्टिल्ड वॉटर असलं पाहिजे, अदरवाईज दॅट कॅन बिकम अ सोर्स ऑफ दिस फंगल इन्फेक्शन. याच्याबद्दल विस्तृतपणे आशिष तुमच्याशी बोलेल. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची काळजी तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये घेऊ शकाल. एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी ड्रग्ज बद्दल बोलायचा आहे. शशांक बोलेल त्याच्याबद्दल डिटेलमध्ये, आणि तो म्हणजे स्टिरॉइड्स. आम्ही ज्या मोठ्या संख्येनं आज म्युकोरमायकोसिस बघतो आहोत, त्याचं एक कारण अनकंट्रोल डायबेटीस. आपण मगाशी म्हणलात तर बरोबर आहे की कोविडमुळे पेशंटचं साखरेचं पोतं होतं आणि हा पोत्यामधनं पुढे फंगल इन्फेक्शनची सुरुवात होते. मी गेली 40 वर्ष सर्जरी करतोय. असंख्य केसेसमध्ये ओव्हर ऍडेड फंगल इन्फेक्शन्स, ओव्हर द बॅक्टेरियल इन्फेक्शन्स मी बघितली आहेत. परंतु म्युकोरमायकोसिस मी गेल्या 40 वर्षात बघितलं नव्हतं, जे आज बघायला मिळत आहे. तेव्हा कदाचित कोविडच्या जिनोमचा थेट परिणाम असेल, शक्यता नाकारता येत नाही. परंतु डायबिटीस आणि अनकंट्रोल्ड स्टिरॉइड्स, जे मिथिल प्रेडनिसोलॉन 40 मिलीग्रॅम बीडी किंवा टीडीएस द्यायचे, ते जर कोणी 500 मिलीग्रॅम बीडी किंवा टीडीएस द्यायला लागला आणि या घटना घडलेल्या आहेत, तर आपण संकटाला आमंत्रण देतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. बाकी रेमडेसिवीर, टोसिझुलिमॅब, आयव्हरमॅक्टिन, ॲझिथ्रोमायसिन याच्याबद्दल राहुल बोलेल, मी त्याच्यावरती वेळ घालवणार नाही. पण कृपा करून ओसेल्टेमावीर लिहू नका. हाही अनुभव अनेक प्रिस्क्रिप्शन्स मध्ये आलेला आहे. जे ड्रग कुठल्याही प्रकारे सप्रमाण सिद्ध झालेलं नाही, असं ड्रग आपण कोणत्या धर्तीवरती प्रिस्क्राईब करतो आहोत, ह्या काही गोष्टींना आळा द्यायला पाहिजे. शेवटचे 2 मुद्दे मला फक्त मांडायचे आहेत, ते महत्वाचे आहेत, आणि ते म्हणजे होम क्वारंटाईन कोणाला करायचं, कसं करायचं, आणि गावामध्ये होम क्वारंटाईन आम्ही कसं करू शकतो. ज्याला अनकंट्रोल्ड कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना गेले 3 दिवस सतत रेकॉर्डेड टेम्परेचर आहे, फिवर आलेलं आहे, किंवा ज्यांना गेल्या आठवड्यात फिवर होता, मग मधला पिरियड शांत गेला आणि आता परत फिवर येतोय, बायफेजिक फिवर असं ज्याला म्हटलं जातं, जे 6 मिनिट वॉक टेस्टला क्वालिफाय करू शकत नाहीयेत, आणि ज्यांच्या SpO2 मध्ये 3% जास्त ड्रॉपडाऊन बघायला मिळालंय, मला असं वाटतं की ह्यांना होम क्वारंटाईन करणं योग्य नाही. दीज आर द रेड सिग्नल्स. ह्यांना आपण घरातनं बाहेर काढलं पाहिजे. आता एक फार छान सूचना माझा एक सहकारी आहे, मी दर रविवारी महाराष्ट्राच्या अंतर्भागात काम करतोय, शहापूरला काम करणारा माझा एक सहकारी आहे, PAMS आहे, डॉक्टर संकेत कुलकर्णी. कौतुकानं मी आज त्याचं नाव घेऊ इच्छितो. त्यांनी एक संकल्पना माझ्यासमोर मांडली आहे. तो म्हणला, सर हे बघा, गावातल्या लोकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करायला जागा नाहीये, त्या लोकांची ती मानसिकता नाहीये, पण आपण असं करू शकू का
की पीएचसी मधला एखादा हॉल असेल किंवा गावामधला एखादा समाज हॉल असेल, त्या ठिकाणी आपण ज्यांना असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह फेज आहे, कारण आमची घरं छोटी छोटी आहेत, आमचे शौचकूप शेअर्ड आहेत, तेव्हा अशा हॉलमध्ये गावातल्या एखाद्या ठिकाणी आपण एकत्र करूया आणि आपण त्यांची काळजी घेऊ सर. ह्याच्यात खूप फायदे होतील. SpO2 मॉनिटरिंग चांगलं होईल, त्यांना घरचा डबा पोहोचवता येईल, आशा वर्कर्स चांगल्या प्रकारे त्यांना मॉनिटर करू शकेल, यंग लोक जे त्यांच्यातले असतील ते वृद्धांची काळजी घेतील, SpO2 पल्स ऑक्सिमीटर वरती मॉनिटर करतील आणि त्याच्यातलं कोणी सिरियस व्हायला लागलं तर आम्ही CCC किंवा पुढच्या लेवलला मूव्ह करू शकू. ह्याच्यावरती उद्या टास्क फोर्समध्ये चर्चा होईल आणि आम्ही गव्हर्नमेंटला रेकमेंड करू. पण मला तुमचीही मतं जाणून घ्यायला आवडतील की ही संकल्पना जी अगदी ग्रासरूट लेवलला डॉक्टर कुलकर्णी माझ्याबरोबर काम करतात त्यांनी मांडलेली आहे आणि ती निश्चित स्वागतार्ह आहे. मला शेवटचा मुद्दा असं सांगायचा आहे, लहाने सर कायम सांगतायत, गेले 6-8 महिने लहाने सर अस्वस्थ आहेत की संजय पेशंट जात आहेत कारण पेशंट लेट येत आहेत, त्याच्यामुळे योग्य वेळेला ते रेफर होणं, मेडिकल कॉलेजमध्ये लास्ट मिनिटला आल्यावरती आपण काहीच करू शकत नाहीये आणि ही जी एक अगतिकता आहे ह्यातनं जर बाहेर यायचं असेल तर तुम्ही योग्य वेळेला पुढच्या स्टेजला रेफर करणं याची गरज आहे. शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. रुग्ण बरा होऊन परत होईल हे किती दिवस लागतील? काही रुग्णांना 2 आठवडे लागतात, काही रुग्णांना 2 वर्ष लागतात, ही अवस्था आहे. पूर्णिमा प्रभू म्हणून आपल्या बरोबरच्या एक आज श्रोत्या आहेत, डॉक्टर आहेत, त्यांनी असं लिहिलंय आणि ते फार योग्य आहे. त्यांनी असं लिहिलं की सेकंड वीक मधलं मॉनिटरिंग हे जास्त महत्वाचं आहे आणि मी 100% पूर्णिमाताई तुमच्या मताला सहमत आहे. मला स्वतःला सायटोकाईन स्टॉर्मचा त्रास झाला आणि मला राहुलकडे पार व्हेंटिलेटर पर्यंत जावं लागलं, हे सेकंड वीक नंतर झालं. पहिल्या आठवड्यात मला काही झालं नव्हतं. त्यामुळे हा जो फॉलोअप आहे, या फॉलोअपची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आज माझ्या हॉस्पिटलमध्ये आणि आमच्या सर्वांच्याच हॉस्पिटलमध्ये मुंबईला मोठ्या संख्येनं पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्सचे रुग्ण आता दाखल होत आहेत. त्याच्यात फंगल इन्फेक्शन्स आहेत, म्युकॉर आहे, म्युकॉर नसलेलं कॅन्डिडायसिस आहे आणि थ्रॉम्बो एम्बॉलिक एपिसोड्सचे इव्हेंट्स आहेत. मग त्याच्यात कॅव्हर्नस सायनस थ्रॉम्बोसिस आहे, हार्ट अटॅक्स आहेत, स्ट्रोक्स आहेत, पेरिफरल गँग्रीन्स आहेत. ह्या केसेस आज आम्हाला बघायला मिळत आहेत. मला असं वाटतं की ह्याचं मॉनिटरिंग आणि अर्ली डायग्नोसिस हे सुद्धा मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि या टास्क फोर्सचा सदस्य आम्ही सगळेच जण आहोत. मला असं वाटतं की मी डॉक्टर झालो याचं माझ्या आयुष्यातलं सर्वात उत्तम वर्ष जर कुठलं असेल वैद्यकीय पर्स्पेक्टिव्ह म्हणणं तर ते गेलं 1 वर्ष आहे. हीच माझी त्यामागची भावना आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. ओक सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण 2 गोष्टी बघतो आहोत की आपल्याला ही जी कोविडचा जो पूर्ण शेड्यूल आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, तर आपण इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलणार आहोत. कारण मला जाणीव आहे की खूप लोकांना मराठीत पण बोललेलं आवडेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे. तर मी होम बेस्ड केअरवर आता बोलणार आहे आणि होम बेस्ड केअरच्या अनुषंगाने मी आता थोडंसं एक प्रेझेंटेशन देणार आहे. ते प्रेझेंटेशन विजिबल आहे की नाही मला माहित नाही, पण कोविड केअर ॲट होम, दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू टॉक ऑन. आणि ॲज डॉक्टर ओक हॅज टोल्ड अस की होम केअर इज व्हेरी क्रिटिकल अँड क्रुशियल आणि that is something which we need to understand better. So in the next 15 minutes what I am going to tell and share with everybody is how to manage people at home. तर घरच्या जेव्हा घरी रुग्ण असतो कोविडचा, तो how do you manage him at home, what tests have to be done, what investigations have to be done, when to do blood test, when to do CT scan and to monitor 7 things at home. आणि त्याच्यानंतर मग घरी कुठली औषधं चालतात, कुठली औषधं चालत नाहीत आणि रेड फ्लॅग्स काय आहेत, व्हॉट आर द रेड फ्लॅग्स. माननीय मुख्यमंत्री पण म्हणाले की लक्ष्मण रेखा कुठली, की कधी घरी मॅनेज करून आपल्याला कधी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला पाठवायचं, म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रान्सफर किंवा ट्रायज करणं. आणि शेवटी एक टेक होम मेसेज द्यायचा आहे मला. तर वेन वी नो दॅट वेन वी गेट कोविड अवर बॉडी रिस्पॉन्स इन 2 ways. मोस्ट पीपल विल हॅव अन ॲडिक्वेट इम्युन रिस्पॉन्स, म्हणजे दे विल हॅव अ type 1 interferon which is made that will clear the virus through macrophages, TH1 helper cells and B cells, आणि they will neutralize the virus. म्हणजे आपल्या शरीरातल्या नॉर्मल लोकांमध्ये 80% लोकांमध्ये त्यांच्या प्रतिकारशक्तीमुळे टाइप 1 इंटरफेरॉन
टी हेल्पर सेल आणि बी सेल पेशीमधून न्यूट्रलाइज होते अँटीबॉडी आणि कोविडचा आपण भडीमार करतो. पण जे काही लोक असतात, वृद्ध असतात किंवा ज्यांना ब्लड प्रेशर असतं किंवा मधुमेह असतं किंवा हृदयविकार असतो किंवा किडनीचा आजार असतो, लिव्हरचा आजार असतो, त्यांच्यामध्ये कधी कधी इनएडिक्वेट इम्युन रिस्पॉन्स होतो. म्हणजे त्यांचं टाईप 1 इंटरफेरॉन किंवा देर इज अ डिलेड टाईप 1 लिमिटेड इंटरफेरॉन आणि त्यांच्या सेल डेथ होते, एंडोथिलियल सेल डेथ, एपिथिलियल सेल डेथ, आणि their cells are overactive, their immune cells are overactive like T cells, NK cells or natural killer cells, and the macrophages get overactive and you get this storm. And now we all know that there is a cyclone and everybody knows about that cyclone, but there is a lung storm or a heart storm, and that is called a cytokine storm. So typically COVID has 3 stages and COVID has 3 outcomes. 80% of all patients with COVID will be self-limiting, yani they will be absolutely fine. Whether you treat them or you don't treat them, they will recover. 15 to 20% will get severe COVID, and 1 to 2% people we will lose. And we want to have a zero COVID death. There are 3 stages of COVID. Stage 1 is asymptomatic, in which the immune system is active, the virus engages the PAMPS, and the type 1 interferon is released. The stage 2 is non-severe or symptomatic, in which the immune is activated, the T cells are active, the B cells are active, antibodies are made, and the virus is being neutralized, and our own body, or for little help from outside, we are able to neutralize the virus. And stage 3 is the unfortunate stage, and we want to avoid that unfortunate stage. On this cytokine storm, the 3C we call it: cytokine release syndrome, coagulopathy, and complement. So it's inflammation, thrombosis, and coagulation. These are the 3 terms which we call, and that is what Dr. Rahul Pandit will talk in his talk. So basically we are in the era of evidence based medicine, आणि आपण कुठलेही रेकमेंडेशन करतो तर आपण एक्सपिरियन्स वर करत नाही. आणि कोविड हा प्रिडिक्टेबली अनप्रिडिक्टेबल व्हायरस आहे. आज जे आपण म्हणतो ते उद्या कधी कधी खरं नसतं, मागच्या वर्षी आपण जे केलं ते ह्या वर्षी कधी कधी खरं नसतं. त्यामुळे आता रेकमेंडेशन जे आहेत त्याच्यात रेकमेंडेशन आणि एव्हिडन्सचे 3 प्रकार आहेत. ए म्हणजे स्ट्रॉंग, बी म्हणजे मॉडरेट, सी म्हणजे ऑप्शनल. आणि एव्हिडन्स जो आहे दॅट वी रेट इट ॲज 1, 2A, 2B आणि 3. तर 1 इज लाईक when there are more than 1 randomized control trials without limitations. 2A is randomized trials but small analysis. 2B means no randomized trials or observations, and 3 is expert opinions. So lot of COVID medicine today is C and 3, म्हणजे optional आणि expert opinion, but some of it has only no basis. In fact, after 1 year we know what does not work. We know hydroxychloroquine does not work. We know so many other drugs don't work. Doxycycline doesn't work. Azithromycin doesn't work. So fundamentally, when we are monitoring COVID, we know that we have to do an RT-PCR test. RT-PCR test is positive in 70% of cases, and in 30% it could be negative. But if single test is positive, you are reasonably certain that you have to treat this person as COVID. There is very rare possibility of a false positive test. The rapid antigen test, if it is positive with a sensitivity of 50% of the test. If it is positive, then we have to treat. And once we treat that, we have to ensure that we don't need to repeat RT-PCR. However, if the rapid antigen test is negative, then you need to follow up the patient after 3 to 5 days if the patient is symptomatic, and self-isolate. So minute you suspect somebody with COVID, first thing you should do is isolate, and after isolation, do RT-PCR test or a rapid antigen test. And if both these tests are negative, but there are persistent symptoms, only then very rarely we use a test called a HRCT. But HRCT normally we don't use for diagnosis unless and until you have suspected symptoms of COVID, and then we use an HRCT. There are recommendations for that, and we never use antibody test for diagnosis. So that is something which we need to know. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बायोमार्कर्स कुठले आहेत. तर आपल्याकडे कसं आहे की आपल्याला साध्या बायोमार्करचा खूप फायदा होतो, आणि त्याची सगळ्यात सोपा बायोमार्कर आपल्याकडे जो अवेलेबल आहे, जो नॉर्मली आपण 3ऱ्या त्या 5व्या दिवशी कोविड मध्ये करतो, त्याला म्हणतो CBC आणि CRP. सुंदर, सस्ता आणि मजबूत. CBC इज द सिम्पलेस्ट टेस्ट. त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की कोविड विल इट बिकम सिरियस ऑर नॉट. CBC इज कम्प्लीट ब्लड काउंट, आणि इन द कम्प्लीट ब्लड काउंट लुक ॲट 2 थिंग्स: RDW, रेड सेल विड्थ. If the red cell width is more than 14.5, it is likely that the patient will deteriorate. If the neutrophil to lymphocyte ratio is high, then it is likely that the patient will deteriorate. So from the CBC, if we get 2 markers, that red cell width is more than 14.5
or the neutrophil to lymphocyte ratio is high, then the patient is likely to deteriorate. But in the CBC, we sometimes see the WBC count, neutrophil count, lymphocyte count, platelet count. Sometimes if we have sophisticated labs, we can do NK cell count. But they are all optional. But the main test is CBC and look at RDW and neutrophil to lymphocyte ratio. The other test, which is also cheap, available all over Maharashtra, all over India, all over the world, is CRP, C-reactive protein. If that C-reactive protein is climbing up, then it's a red flag, it's a red signal. So if the RDW is high, NLR is high, CRP is rising, it's a red flag that the patient may not be at home. You need to send a patient to hospital. Optional tests are LDH, ferritin, D-dimer, PCT, and IL-6. But remember, many of these tests could be misleading. So don't get carried away by this test. Don't keep doing this test every 2 to 3 days. Sometimes they can be more harmful and they will lead to panic, fear, and confusion. So it's very, very important that we practice correct medicine. If you do a simple CBC and CRP, we get reasonable interval. The main thing we need to do is we need to assess, transfer or triage, and manage the patient. So assessing the patient is very, very important. And in assessing, we need to do the vital 7 parameters. First is measure temperature. प्रत्येक पेशंटचा ताप घ्या. ताप जर का 100च्या वरती असेल तर पॅरासिटामॉल वापरा. याच्याबद्दल कुठेही दुमत नाहीये. पॅरासिटामॉल सगळीकडे अवेलेबल आहे आणि ताप खाली ठेवा. कारण कंटिन्युअसली ताप खाली ठेवण्यामुळे पल्स रेट वाढत नाही. पल्स रेट वाढला नाही तर कोणाला अंडरलाईंग हार्ट डिसीज असेल, अंडरलाईंग जर का कार्डिओ मेटाबॉलिक रिस्क असेल तर त्याच्यामुळे तो खाली राहतो. पल्स जर का जास्ती असेल, 100च्या वरती असेल तर रेड अलर्ट आहे. रेस्पिरेटरी रेट आहे आपला जो तो जर का 24च्या वरती असेल तर रेड अलर्ट असतो. If the blood pressure is more than 140/90, then we need to be alert and we need to start medicine for blood pressure. But the main thing which everybody said, including Dr. Oak, is the oxygen saturation. Me and Dr. Rahul Pandit have written a full text article in our Association of Physicians of India journal. And if you do a simple pulse oximeter and take the baseline saturation, if it is less than 93%, then you need to be in the hospital and do prone position. Or if there is a 3% drop after a 6-minute walk test, then again you need to be in a hospital. The 6th parameter is glucose, and we need to measure glucose because many people are diabetic and try to keep the glucose between 140 and 180. If the glucose goes up, then it's a red alert. Put them in the hospital and often use insulin. And the 7th vital sign, and Dr. David Klonoff just published a paper 2 days back that the main thing in COVID care is telephone and digital connectivity. Today also you are all connected because of a smartphone, because of a computer, because of a TV screen. So these are the 7 things in home care that monitor temperature, pulse, respiratory rate, blood pressure, oxygen saturation, glucose, and digital connectivity. When you're managing patients at home, often the relative talks to you. Please talk to the patient. You can immediately pick up a COVID patient by the speech of the patient. If the patient is out of breath, if the patient cannot speak properly, patient is feeling tired talking to you, that means that this patient is not well. And you need to triage the patient. So symptoms are fever. If the fever persists for more than 5 days, then you need to keep the patient in hospital. If the patient is persistently tired and fatigued, you need to keep the person in the hospital. If there is dry hacking cough more than 5 days, then you need to keep the patient in the hospital. And if there is dry hacking cough for more than 5 days, sometimes we give inhaled budesonide. There's a trial published in the Lancet couple of weeks back that this may help. But remember, if the cough मधून जर का स्पुटम आली तर मात्र सेकंडरी इन्फेक्शन असेल तर कधी कधी अँटीबायोटिकचा फायदा होतो. नाही तर ड्राय कॉफ साठी पर्सिस्टंट 5 डेच्या वरती असेल तर समटाइम्स यू नीड हॉस्पिटलायझेशन. सम पीपल हॅव एक्सपिरियन्सिंग लॉस ऑफ स्मेल अँड टेस्ट. इफ देर इज लॅक ऑफ स्मेल अँड टेस्ट, वी नो इट इज कोविड. यू डोंट इवन नीड आरटीपीसीआर. कित्येक वेळा आरटीपीसीआर निगेटिव्ह येते, रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह येतो, पण वास जातो आणि चव जाते. चव आणि वास गेली तर 2 गोष्टी अतिशय क्लिअर आहेत की तुम्हाला कोविड 100% आहे आणि हा कोविड युजली रिकवर होतो. सगळे रिकवर होतो असं नाही, पण युजली. एक्स अँड पेन्स आर नॉन स्पेसिफिक. नेझल कंजेशन, रनी नोज, सोर थ्रोट आर ऑल्सो सिम्पटम्स आणि व्हेरी रेअरली यू कॅन गेट डायरिया. आता कम्युनिटी ट्रान्समिशन आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठून आले ते बघायची गरज नाहीये. आणि बघा, डॉक्टर असाल तुम्ही, सगळे फ्रंटलाईन वर्कर आहात, हेल्थकेअर वर्कर आहात, तर तुम्हाला सगळ्यात जास्ती रिस्क असते कोविडची. आपल्या सगळ्यांना रिस्क आहे. आणि वी हॅव टू डिटेक्ट ओनली 1 लक्ष्मण रेखा. कोविड टाइम टेबल इज 14 to 21 days and that is happy hypoxia. Happy hypoxia हे रेकॉग्नाइज करणं फार महत्वाचं आहे. कधी कधी कोविड फर्स्ट टाइम कम्स विथ ए स्ट्रोक, विथ ए फिट और अ सीजर, विथ डायबिटिक कीटोएसिडोसिस और इवन विथ अ हार्ट अटैक. That also we should recognize. In COVID times,
every patient is presumed to be positive unless proven otherwise. So we do a simple score called news score. ह्याचा app available आहे. All of you all can download the app and this is called as National Early Warning Score. त्या app मध्ये काय आहे? रेस्पिरेटरी रेट आहे, सॅच्युरेशन आहे, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे, पल्स आहे, कॉन्शियस लेवल आहे आणि टेम्परेचर आहे. त्या साध्या गोष्टी जर का आपण मेजर केल्या तर आपल्याला रिस्क ट्रायज करता येईल. आणि सगळ्यात महत्वाची जी टेस्ट आहे ती 6 मिनिट वॉक टेस्ट आहे ऑक्सिजन सॅच्युरेशन साठी. तर ट्रायज करणे फार महत्वाचं आहे. तर विच पेशंट विल बी इन रेड सिग्नल, विच पेशंट विल बी येलो, विच पेशंट विल बी ग्रीन, which patient will go how. So if the patient is unstable, then you might need to put him in hospital, some in the ward, and some people might need other non-COVID care also if they are in the green. So we have to have a simple signaling system at home. आणि तुम्ही फ्रंट लाईन वर्कवर आहात तर तुम्हाला हे रेकग्नाइज करणं फार महत्वाचं आहे.